जय भीम मित्रांनो. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनाचा आढावा घेत असताना अनमोल आणि बहुमूल्य ज्याने ज्याने सहकार्य केलं आणि या सहकार्यामध्ये नानकचंद्र तरी आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहेत. नानकचंद्र तुनेही फार मोठे योगदान केलेलं आहे. तशाच प्रकारे मी आज एका नवीन कार्यकर्त्याची आपणास ओळख करून देतोय. कार्यकर्ता तसा सर्वांच्याच ओळखीचा आहे, पण आज तुम्ही आणि मी जे जय भीम म्हणतो ते जय भीम म्हणायला शिकवणारे बाबू हरदास यलेन यांच्याविषयी आपण थोडीशी माहिती पाहूया. आता नागपूर जिल्ह्यातच आहे, पण कामठी हे गाव नागपूरपासून अगदी 16 किलोमीटर अंतरावर. म्हणजे नागपूर आणि कामठी यामध्ये असा फारसा दुरावा किंवा लांबपणा नव्हता. तर या कामठी या गावामध्ये द्वारकाबाई लक्ष्मणराव नगरकर या मातेनं 6 जानेवारी 1904 या दिवशी एका बालकास जन्म दिला. याही अगोदर या मातेने 2 बालकाला जन्म दिला होता, परंतु त्या बालकांचं निधन झालं होतं. अपत्य घरामध्ये टिकत नाही ही खंत तर मातापित्यांना होतीच, पण हे हरदास बाळ खरोखरच गोंडस होतं आणि ह्या गोंडस बाळ एकुलते एक होतं आणि नीतीनं त्याच्यावर कृपादृष्टी दाखवली आणि ते बाळ सुदृढ बलवान होतं. त्यामुळे काय होतं, ह्याच्या घरामध्ये या हरदासचं सर्वजण लाड करत होते. एकुलता एक मुलगा. हरदासचे वडील हे रेल्वे विभागात कामाला होते आणि कसं आहे, त्या काळी जो कोणी गव्हर्नमेंट सर्वंट किंवा शासकीय नोकरदार असेल त्याला जर उच्च समजलं जायचं. मध्यम वर्गात श्रीमंत म्हणण्यापेक्षा मध्यमवर्गीय आणि सुशिक्षित घर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. अशावेळी हा लाडा कौतिकानं वाढलेला हरदास प्राथमिक शिक्षण हे प्रॉपर कामठी येथेच झालं. पुढील शिक्षणही त्यांनी DME या शाळेमध्येच घेतलं. पण नियतीने असा घात केला की हरदासचे वडील 1920 सालीच वारले. संपूर्ण जबाबदारी ही त्या घराची या हरदासवर पडली. मग लगेचच 1927 ब्रुक बॉन्ड टी या कंपनीमध्ये हरदासनं आपलं कामाला लागला, काम सुरू केलं. आता 16व्या वर्षी अगोदर लहान वयातच लग्न केली जात होती. हरदासचं वय 16 होतं आणि तेथीलच बुधाजी सेटे यांच्या मुलीशी हरदासचा विवाह ठरला आणि या विवाह प्रसंगी हरदासला अस्पृश्याचा पहिला झटका बसला आणि तेव्हापासून हे हरदास हा बाबू हरदास एलेन झाला. थोडंसं कथानक आहे, थोडीशीच कथा आहे. लग्नाच्या वेळी येणाऱ्या पाहुण्यापायांना किंवा येणाऱ्या वऱ्हाडी मंडळींना आपण विवाह झाल्यानंतर, लग्न झाल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम असतो आणि त्या जेवणाच्या कार्यक्रमासाठी त्यावेळी गव्हाच्या कणीपासून
गरा बनवला जायचा, त्याला लापसी असं म्हटलं जायचं. ती लापसी बनवण्यासाठी हरदासचे स्वतः हरदास ती लापशी बनवण्यासाठी स्वतः हरदास ते गव्हाचं गाठोडं घेऊन चक्कीवाल्याकडे गेला, जेणेकरून ते दळून आणायचं होतं. त्यावेळी त्याला गिरणवाल्यानं स्पष्ट नकार दिला. हरदासने म्हटले, वाटलंच तर थोडंसं जास्त पैसे घ्या, परंतु मला माझा कार्यक्रम आहे, मला ते दळून हवंच आहे. अरे 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 मूर्खा, म्हटला, तुला मी सांगतोय त्या भाषेत तुला कळत नाही का की तुझ्या गव्हामुळे माझी चक्की वाटवायची नाही, आणि हा शिवतच नको मला, तू इथून निघून जा. त्यावेळी हरदासला कळलं की आपण महार आणि एवढा अछूतपणा केला जातो इथं, एवढी मोठी शिवत केली जाते बाहेर. तो ते गहू घेऊन घरी आला. आपल्या हरदासच्या आईने शेजापाजारच्या 4 स्त्रियांना बोलवलं आणि ते गहू पाटावरवट्यानं दगडाने चेचून त्याची कणी बनवली. तेव्हापासून हरदास संघर्षमय झाला. हा अस्पृश्यतेचा चटका हरदासला बसला आणि या 18 वर्षाच्या मुलाने महारठ्ठा हे साप्ताहिक सुरू केलं, म्हणजे महारांचा रठ्ठा. याच साप्ताहिकातून अनेक प्रबोधनात्मक विचार त्यांनी मांडले. लेख, संपादन, अनेक गोष्टी, अनेक नाटके लिहिली आणि या महारठ्ठा या साप्ताहिकातून परिवर्तनास सुरुवात केली. आपल्या समाजातील लोक एकत्र करून पहिलीच वेळ त्यांनी महारांची संघटना केली. कामठी या गावात नवीन बाजार, बैल बाजार, कामसरी बाजार या ठिकाणी त्यांनी रात्रीचे हायस्कूल चालू केले आणि या परिसरातच जर शुक्रवारी हा बाजार भरत होता, या बाजाराच्या कट्ट्यावरच त्यांनी वाचनालय सुरू केलं. वाचनालय सुरू होतं त्याचवेळी स्त्रियांना, विधवा स्त्रिया एकत्र करून त्यांना गृहोपयोगी वस्तू बनवण्यासाठी प्रेरणा दिली. त्यावेळी अस्पृश्य जनतेला मंदिरामध्ये प्रवेश नव्हता. मग अशावेळी त्यांनी विविध वेगवेगळ्या ठिकाणी आणि स्वतःची मंदिरे बांधली. पाण्यासाठी सामुदायिक विहिरीवर पाणी भरू देत नव्हते, म्हणून हरदास बाबूंनी नवीन विहिरी खोदल्या. सन 1928मध्ये तरुण महार अधिवेशनामध्ये डॉक्टर बाबासाहेबांना आमंत्रित केलं. त्याचवेळी मध्य प्रदेश बिडी कामगार संघाची स्थापना ही हरदासने केली. अजून एक महत्त्वाचं म्हणजे इंग्लंड येथे गोलमेज परिषद भरली होती. इंग्लंडचे पंतप्रधान सर मॅकडॉलर यांनी विचारलं होतं की भारतातून दलिताचे प्रतिनिधी कोण आहेत. त्यावेळी बाबू हरदासने प्रत्येक माणसाच्या घरी जाऊन आमचे प्रतिनिधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत अशा प्रकारची आपण इंग्लंडला तार पाठवावी, अशा अनेक घरात जाऊन त्यांनी विनंती केली. आणि या कामठी या गावातून इंग्लंडला जवळजवळ 32 टेलिग्राम पोचले होते की आमच्या दलितांचे प्रतिनिधी म्हणून फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहेत. त्यांनी 1932मध्ये अखिल भारतीय दलित काँग्रेसचे दुसरे अधिवेशन कामठी येथे भरले. त्या स्वागताध्यक्ष स्वतः बाबू हरदास होते. अजून एक महत्त्वाचं म्हणजे 1932ला पुणे करार झाला होता. या पुणे करारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मागणी होती की दलितांना विभक्त वेगळा मतदारसंघ मिळावा, परंतु हेच नेमकं गांधीजींना मान्य नव्हतं. मग
ते उपोषणाला बसले होते. अन्न पाणी प्राशन करत नव्हते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार केला की जर आपण हे आपली मागणी पाठीमागे घेतली तर हा मिस्टर गांधी वाचेल. आणि स्वतः मिस्टर गांधीच्या पत्नी स्वतः बाबासाहेबांच्याकडे आल्या आणि त्यांनीही विनंती केली की साहेब, तुमचं सगळं खरं आहे, पण माझं कुंकू धोक्यात आहे, माझं कुंकू वाचवा. त्यामुळे बाबासाहेबांनी हा ठराव माघार घेतला. त्यावेळी महात्मा गांधीजींच्या बाजूने पंडित मदन मोहन यांनी हस्ताक्षर केलं होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाजूने बाबू हरदास येल्यान स्वतः हस्ताक्षर केलं होतं. हे अतिशय फार महत्त्वाचं, जेणेकरून बाबासाहेब आंबेडकरांचे नागपूर मराठवाडा या भागातील आपण उजवा हात म्हणाय काय हरकत नाही. याहीपेक्षा महत्त्वाचं अजून दुसरी गोष्ट की 6 जानेवारी 1935ला जेव्हा समता सैनिक दलाची सभा होती त्यावेळी हरदासने जय भीम या शब्दाने सुरुवात केली आणि हा शब्द पहिल्यांदा नागपूरमध्ये बाबू हरदासने तयार केला, तुमच्यासाठी माझ्यासाठी. त्यावेळी पहिल्यांदा असे म्हणायचे, जर जय भीम आपण म्हणत होतो त्यावेळी प्रतिउत्तर म्हणून आपणाला बलभीम म्हटलं जायचं. आज तो बलभीम हा शब्द नाहीसा झाला आणि जय भीम म्हटल्यानंतर आपणाला जय भीमच म्हटलं जातं. त्यामुळे जय भीम या शब्दाचे जनक म्हणून बाबू हरदास येल्यान यांनाच आपण अजरामर केलेला आहे. आता जाता जाता अजून एक हरदासचे अतिशय महत्त्वाचं कार्य की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिवंत असताना त्यांची जयंती साजरी करणे हे बाबू हरदासचं काम आहे. बाबासाहेबांना बोलवून त्यांचा वाढदिवस साजरा करणारा हा पहिला माणूस, हा पहिला सामाजिक कार्यकर्ता बाबू हरदास. 1936 रोजी प्रांतीय विधानसभाची निवडणुका लागल्या. स्वतंत्र मजूर पक्षाचे उमेदवार म्हणून बाबू हरदास यांना उमेदवारी मिळाली आणि ते 21,000 मतांनी विजयी झाले. प्रांतीय क्लॉसिंगचे ते मेंबर झाले. बोर्ड कामगार संस्था याच्यावर अध्यक्ष झाले. तेव्हा 1937ला त्यांचा सत्कार झाला. मित्र हो, जय भीमचे जनक बाबू हरदास येल्यान म्हणजेच लक्ष्मणराव नगरकर यांनी डॉक्टर बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन जे अनमोल कार्य केलं, अनेक परिवर्तन निर्माण केलं, त्यामुळे याशा हरदास बाबूस विनम्र अभिवादन आणि सप्रेम जय भीम.